श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी योजनेचा जी.आर. किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं योजना जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी. खरं तर ही कर्जमाफी योजना नसून कर्ज वसुली योजना आहे. देवेंद्र फडणवीस हे बँकांचे वसुली एजंट म्हणून मिरवत आहे आणि शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली कशी होईल अशा पद्धतीने ह्या योजनेची आखणी केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी. आता देवेंद्र फडणवीस यांनी वास्तविक निवडणुकीपूर्वी असं सांगितलं होतं का शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा कोरा. आता काय केलेलं आहे योजनेतून? शेतकऱ्यांना मारा मारा असा जी.आर. यांनी काढलेला आहे. फक्त शेतकऱ्यांकडून वसुली कशी होईल अशा पद्धतीनं जी.आर. यांनी बनवलेला आहे. अशा प्रकारची योजना बनवलेली. वास्तविक देवेंद्र फडणवीस हे लबाड आणि धूर्त, आता कपटी शब्द मी वापरणार नाही, त्यांना सहन नाही होणार त्यांच्या अंधभक्तांना आणि त्यांना. पण आता कर्जमाफीबद्दलचे जे काही मीडियात व्हिडिओ येतात किंवा बातम्या येतात त्याच्याखाली देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि त्यांची ती अजित पवार राष्ट्रवादी यांनी जर बघितलं यांना किती शिव्या देऊ राहिले लोक, तर यांना झोप येणार नाही रात्री. आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं म्हणजे ह्या कर्जमाफी योजनेत आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की 19ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या लोकांनी ह्या उद्धव ठाकरे यांच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे त्यांना आत्ताच्या कर्जमाफीत लाभ मिळणार नाही. म्हणजे आमची चूक झालेली का आम्ही त्यावेळेस लाभ घेतला. आता सरकारने लाभ दिलेला आहे ना, तो आम्ही जाणून बुजून घेतलेला आहे किंवा आम्हाला टाईम मशीनमध्ये टाकून आम्हाला माहीत करून घ्यायचं होतं का पुढं आता देवेंद्र फडणवीस पुढं लाभ देणार आहे, मग आता आम्ही आत्ताच्या योजनेचा कशा लाभ घ्यायचा? हा शुद्ध मूर्खपणा आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर सरसगट कर्जमाफी करायला पाहिजे होती, जी केलेली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, दोन योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे आता ती योजना वास्तविक 5-6 वर्षापूर्वीची होती, तिचा लाभ आम्ही घेऊ शकत नाही दोन योजनेचा. परंतु देवेंद्र फडणवीस मात्र 2014मध्ये मुख्यमंत्री होणार, 19मध्ये मुख्यमंत्री होणार, 24मध्ये मुख्यमंत्री होणार, हे यांना चालतं. म्हणजे यांनी किती दोन्ही हाताने वरबडून यांची ढेरी पार फुटायला झाली तरी यांचं काही थांबायला तयार नाही. आणि इकडे शेतकऱ्याच्या बारगाड्या उघड्या पडल्या. त्याच्याबद्दल मात्र देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना काहीही द्यायला तयार नाही. अगोदरच्या योजनेचा लाभ घेतला म्हणून आता अपात्र ठरवायचं, हा शुद्ध मूर्खपणा आहे.